दरम्यान या प्रकरणात रोहित पवारांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत आणि आरोप करत तेलुगू देसम पक्षाने सर्व आरोप फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही, सर्व आरोप निराधार असल्याचं तेलुगू देसम पक्षाने म्हटलंय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। अंबादास दानवे यांनी हा गंभीर आरोप केला। सखोल चौकशी होऊन वसुली होणार का असा प्रश्नही दानवेंनी केलाय। दानवे नेमकं काय म्हणाले पाहूयात। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय। एनओपीएल ग्रीन, नॅकॉफ, आयआयपीएल आणि ओनिक्स यासारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटं लाटली। महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? ईओडब्ल्यू कडे 5 गुन्हे दाखल होणं ही नामुष्की आहे, असं दानवे यांनी म्हटलं। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सखोल चौकशी होऊन वसुली होणार का हा प्रश्नही त्यांनी केलाय। अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांचा यातील सहभागाची चौकशी पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का हा प्रश्न अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे। तर याला नवनाथ बन यांनी नेमकं कोणत्या शब्दात उत्तर दिलंय तेही बघूया। या ज्या 5 केसेसचा उल्लेख अंबादास दानवेंनी केलेला आहे त्या 5 केसेसमध्ये डेव्हलपरनी डिफॉल्ट केला, डिले केलं। त्यांनी अजून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण न केल्यामुळे आम्ही जी आमच्याकडे ऍडिशनल गॅरंटी जी बँक गॅरंटी असते तिला एनकॅश केला पेनॉल्टी म्हणून। त्यामुळे महावितरणचं काही नुकसान झालेलं नाहीये आणि आम्ही अशा डेव्हलपरला ब्लॅकलिस्ट करतोय, एफआयआर लॉन्च केलेला आहे आणि आम्हाला जिथे वाटलं की बँक आणि आमच्या इथले काही कर्मचारी यांचं संगनमत आहे त्यांना देखील आम्ही दोषी धरलेले आहे, त्यांना देखील सस्पेंड केलेलं आहे, ऍक्शन चालू झालेली आहे। त्यामुळे महावितरणचं इथे काही नुकसान झालेलं नाहीये। अंबादास दानवे जे म्हणतात ते केवळ बुद्धिभ्रम आहे।